गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. काल आपण नवीन फिजिकल क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया याचा अभ्यास केला आणि त्यानंतर दोन डेरिव्हेशन्स बघितले. पहिलं डेरिव्हेशन आपण पाहिलं कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. त्यानंतर दुसरं पाहिलं टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जीचं जे डेरिव्हेशन होतं त्यामध्ये 2 स्टेप्स होत्या आणि टॉर्कचं जे डेरिव्हेशन होतं त्यामध्ये 3 स्टेप्स होत्या. तर त्या स्टेप्स ज्या मी सांगितल्या त्या स्टेप्सचा तुम्ही सराव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, अनेक वेळा ते वाचायचं आहे, लिहायचं आहे की जेणेकरून ते दोन्हीही डेरिव्हेशन्स तुमचे पक्के होणार आहेत. आता आपण एक तिसरी फिजिकल क्वांटिटी, नवीन फिजिकल क्वांटिटी आज बघणार आहोत आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम. तर ही जी अँग्युलर मोमेंटम जी आहे ही लिनियर मोमेंटमसारखीच एक फिजिकल क्वांटिटी आहे. तुम्हाला माहिती आहे आपण लिनियर मोमेंटम हे पी अक्षराने दाखवतो, पी लिनियर मोमेंटम. आणि ते कसं डिफाईन करतो? मास इंटू व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटी यांचं प्रॉडक्ट म्हणजे लिनियर मोमेंटम. मग तशाच प्रकारची एक नवीन फिजिकल क्वांटिटी आपण आज बघणार आहोत आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम लिनियर मोशनमध्ये आणि अँग्युलर मोमेंटम रोटेशनल मोशनमध्ये. मग आता याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. द क्वांटिटी इन रोटेशनल मेकॅनिक्स विच इज ॲनालॉगस टू लिनियर मोमेंटम इज अँग्युलर मोमेंटम ऑर मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमला मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असं देखील म्हणतात आणि ते दाखवतात कुठल्या अक्षराने? यल. यल इज द सिम्बॉल ऑफ अँग्युलर मोमेंटम. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं जसं सिम्बॉल असतं तसं अँग्युलर मोमेंटमचं सिम्बॉल काय आहे? यल, बिग यल. आता ही अँग्युलर मोमेंटम जे आपण बघतो ती एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि ती कशी लिहितात, कशा प्रकारे रिप्रेझेंट करतात हे पहा या ठिकाणी दाखवलेलं आहे. वेक्टर यल इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. आता हे वेक्टर आर काय आहे? वेक्टर आर इज ए पोझिशन वेक्टर फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि हे वेक्टर पी लिनियर मोमेंटम हे जे आत्ता मगाशी सांगितलं. या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. मग आता क्रॉस प्रॉडक्ट म्हटलं की तिथं राईट हँड रूल आला. त्यानंतर आरकडून पीकडे उजव्या हाताची बोटं वळवली की अंगठा ताठ केला की आपल्याला अंगठा या यलची दिशा दाखवतो. म्हणजे थोडक्यात हा यल जो आहे तो या आर आणि पीच्या दोघांच्या दिशेला, दोघांच्या प्रतलाला लंब आहे, अंगठ्याच्या दिशेनं आहे राईट हँड रूलप्रमाणे. हे आपण या ठिकाणी इथं व्हेक्टर क्वांटिटीमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. याची जी मॅग्निट्यूड जर आपण विचारात घेतली तर आपल्या व्हेक्टर प्रॉडक्टप्रमाणे जसं आपण बघितलं होतं व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर क्यू असं जर आपण घेतलं तर आपण काय लिहितो? पी क्यू साइन थिटा इंटू यू कॅप म्हणजे युनिट व्हेक्टर. आणि फक्त मॅग्निट्यूड जर म्हटलं तर मॅग्निट्यूड कशी लिहितो आपण? व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर क्यू इज इक्वल्स टू पी क्यू साइन थिटा. ही फक्त एवढी मॅग्निट्यूड. आणि हे यू कॅप जे आहे कशासाठी घेतो आपण? डायरेक्शनसाठी. मग तसं आता इथं या यल आर क्रॉस पी जे आहे याची मॅग्निट्यूड किती येईल? यल इज इक्वल्स टू आर पी साइन थिटा. या दोघांचा प्रॉडक्ट आणि साइन थिटा ही आहे मॅग्निट्यूड. तर याची मॅग्निट्यूड माहीत झाली. आता आपण याची काय करूयात? SI युनिट बघूया आपण. आर म्हणजे काय? पोझिशन वेक्टर म्हणजे ते डिस्टन्स आहे, त्याचा मीटर युनिट असणार. आणि लिनियर मोमेंटम पी, पी म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं युनिट काय? किलोग्रॅम. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे युनिट पीचं आहे आणि आरचं काय आहे? मीटर. त्यामुळं टोटल युनिट काय होणार? kg मीटर स्क्वेअर पर सेकंद. अशा प्रकारे ही एक नवीन फिजिकल क्वांटिटी आपण आता आज बघतो आहे अँग्युलर मोमेंटम. जसे 2 डेरिव्हेशन्स आपण बघितले कायनेटिक एनर्जी, टॉर्क, आता तसंच हे तिसरे डेरिव्हेशन आपण बघूया अँग्युलर मोमेंटमचं. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. अँग्युलर मोमेंटम यल जे आहे याचं डेरिव्हेशन इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आता बघूया.
आता परत याचं डेरिवेशन कशा प्रकारे त्याचा अभ्यास करायचा हे मी सांगणार आहे. ह्याच्यामध्ये त्या मागच्या वेळेस जसं आपण कायनेटिक एनर्जी आणि टॉर्कच्या डेरिवेशनमध्ये जशी डायग्रॅम काढली तशाच प्रकारे इथे एक डायग्रॅम काढायची आहे. एक अशी एक रिजिड बॉडी काढायची आहे, फ्री हँड ड्रॉइंग. ती रिजिड बॉडी कुठल्याही शेपमध्ये आली तरी चालते आणि ती रिजिड बॉडी या अक्षाभोवती अशी फिरते आहे ओमेगा इतक्या अँग्युलर व्हेलॉसिटीने. आणि त्यामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स आपण कन्सिडर करणार आहोत, M1, M2 आणि Mn असे कुठल्याही वेगवेगळ्या ठिकाणी ते दाखवायचे. आणि प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स दाखवायचं R1, R2 आणि शेवटी Rn. आणि प्रत्येक पार्टिकल हा सर्कलमध्ये फिरत असल्यामुळं त्या प्रत्येक पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती लिनियर व्हेलॉसिटी त्या सर्कलला टँजंट असते. पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी V1, दुसऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी V2, असं करत V3 आणि मग शेवटचा जो पार्टिकल आहे त्याची व्हेलॉसिटी Vn. अशा प्रकारे प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी दाखवायची आणि ही डायग्राम काढायची. ही डायग्राम झाली की 3 वाक्य लिहायची. 3 कुठले कुठले वाक्य? पहिलं वाक्य, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग विथ ए युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. अशी एक रिजिड बॉडी आहे असं गृहीत धरा की जी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानं फिरते. या प्रतलाच्या लंब असा तो ॲक्सिस आहे. पेपरचा प्रतल जे आहे त्याला लंब आहे. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य काय लिहायचं? लेट M1, M2, M3 डॉट 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 Mn विथ द masses ऑफ particles of that body situated at perpendicular distances R1, R2, R3 डॉट 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 Rn respectively from axis of rotation. हे दुसरं वाक्य. 2 वाक्य झाले. आणि आता हे तिसरं, लेट V1, V2, V3, Vn डॉट 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 Vn विथ रिस्पेक्टिवली विथ द लिनियर व्हेलॉसिटीज ऑफ दी रिस्पेक्टिव्ह पार्टिकल्स. अशा प्रकारे 1, 2 आणि हे 3 वाक्य लिहायची डायग्राम काढून. आणि मग आता तुम्हाला फक्त 3 स्टेप्समध्ये हे डेरिवेशन होणार आहे. पहिली स्टेप कुठली आहे पहा. पहिली स्टेप आहे L इज इक्वल्स टू P इंटू आर, की जो फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला अँग्युलर मोमेंटम फर्स्ट पार्टिकलचा आपण लिहूयात L1 इज इक्वल्स टू P इंटू आर. फक्त मॅग्निट्यूड लिहिले इथं, डायरेक्शन इथे विचारात घेतलेली नाही. L1 इज इक्वल्स टू P1 R1 पहिल्या पार्टिकलसाठी. मग आता ही झाली पहिली स्टेप. ही पहिली स्टेप. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पीच्या जागी M इंटू व्ही घ्यायचं आहे. P1 इज इक्वल्स टू M1 V1. आणि मग आपल्याला दुसरी स्टेप मिळेल L1 इज इक्वल्स टू M1 V1 R1. झाले पहा 2 स्टेप झाल्या. आता लास्ट शेवटची आहे तिसरी स्टेप. V इज इक्वल्स टू R ओमेगा तर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे V1 इज इक्वल्स टू R1 ओमेगा. आणि मग आपल्याला तिसरी स्टेप मिळेल L1 इज इक्वल्स टू M1 R1 ओमेगा इंटू R1 म्हणजे R1 R1 स्क्वेअर झालं पहा. आणि आपल्याला मिळाला L1 इज इक्वल्स टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा. ही झाली तिसरी स्टेप. अशा प्रकारे 1, 2 आणि 3 या 3 स्टेप्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या 3 स्टेप्सचा जास्त अभ्यास करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे, अनेक वेळा वाचायचं आहे, लिहायचं आहे, की जेणेकरून ह्या 3 स्टेप लक्षात राहतील आणि हे पूर्ण डेरिव्हेशन तुम्हाला लक्षात राहणार आहे. ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपण? ह्याच्या पुढे फार सोपं आहे. मागच्या वेळेस जसं केलं सिमिलरली फॉर सेकंड पार्टिकल, मग हे L2 दुसऱ्या पार्टिकलसाठी, मग nth पार्टिकल आणि मग टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रिजिड बॉडी. काय करायचं आहे? सगळ्यांची बेरीज करायची. L इज इक्वल्स टू L1 प्लस L2 प्लस 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 Ln. आणि मग बेरीज केल्यानंतर काय कॉमन निघणार? इथं ओमेगा कॉमन निघणार आणि ब्रॅकेटमध्ये राहणार हा समेशन MI RI स्क्वेअर, की ज्याला आपण म्हटलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया I. आणि शेवटी आपल्याला मिळालं L इज इक्वल्स टू I इंटू ओमेगा. अशा प्रकारे हे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. 3 मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आपण बघितले, कायनेटिक एनर्जी, टॉर्क आणि हे अँग्युलर मोमेंटम. या तिन्ही डेरिव्हेशन्सचा अभ्यास सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेस तुम्ही करायचा आहे सगळ्यांनी. आणि प्रत्येक डेरिव्हेशनमध्ये ज्या स्टेप्स मी सांगितल्या त्या स्टेप्स लक्षात ठेवून त्या स्टेप्सप्रमाणे त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याचं लिखाण काम करायचं आहे, 2-4 वेळेस लिहून काढायचं आहे न बघता. असं करून हे तिन्ही डेरिव्हेशन तुम्ही पक्के करायचे आहेत. ओके, तर आपण आता उद्या बघूयात या मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकन्स आणि इथे थांबूया आपण. ओके, थँक्यू.